माझं नाव अशोक काशीनाथराव राऊत, राहणार रवळगाव, तालुका सेलू, जिल्हा परभणी. सुरुवातीला माझा मळमळ होऊ लागलं. मळमळ झाल्यामुळे मी सेलूमध्ये पहिल्यांदा सेलूमध्ये डॉक्टरांना भेटण्यासाठी गेलो. मग सोनी सरांनी 1-2 वेळा चेक केलं पूर्ण. त्याच्यानंतर 1-1.5 महिन्यानंतर मग म्हणले तुम्हाला ट्रान्सप्लांट करावं लागेल, हा त्यांचा म्हणजे इलाज सांगितला. मग माझी परिस्थिती बिकट असल्यामुळे मी म्हणलं माझे ट्रान्सप्लांट हा पूर्ण विचार करून हे करतो पूर्णतः. मग आम्ही पुन्हा एकदा गावाकडे डबल गेलो आणि गावाकडे सगळ्या फॅमिलीमध्ये पूर्ण विचार केल्यामुळे आमचा ट्रान्सप्लांट करण्याचा पूर्ण निर्णय झाला. आणि मग पूर्ण डबल एकदा सोनी सरांना भेटलो. मग सोनी सरला सांगितलं की आमचं ट्रान्सप्लांट करायचं, पण परिस्थिती बिकट असल्यामुळे काय करावा हा हे होत नव्हतं. माझी परिस्थिती एकदम बिकट असल्यामुळे माझे पैसे इकून तिकून जमा करणे, आमची परिस्थिती एकदम हे असल्यामुळे पूर्णतः आमच्या म्हणजे नातेवाईकांनी ह्या पूर्णतः मदत केली. पैशानंच हा ट्रान्सप्लांट होईल असं म्हणता येत नाही. डॉक्टरवर पूर्णतः विश्वास ठेवावा लागतो. त्याच्यानंतर मग 8 महिने मी डायलिसिस घेतले. 21 जानेवारी 2009ला माझी ट्रान्सप्लांट झाली. त्याच्यानंतर माझा सुरुवातीचा मेडिकलचा खर्च होता जवळपास 18,000 रुपये महिना. त्याच्यानंतर 2 ते 2.5 वर्षानंतर 6,000 रुपये महिना. म्हणजे सुरुवातीला मी सरला म्हणलं, सर माझी परिस्थिती बिकट आहे, पण मला एवढ्या गोळ्या कुठून हे करावं आता. तर सर म्हणले, मी सोनी सरला विचारलं की माझा एवढा खर्च आता चौकत नाही, सूट होते की नाही. तर मग जसं सूट होईल तसं सोनी सरांनी मेडिकल कमी करण्याचा प्रयत्न केला. आजच्या कंडिशनमध्ये माझा फक्त 1,000 रुपये खर्च लागतो. मग आजच्या कंडिशनमध्ये माझे म्हणजे सोनी सरमुळे माझा आज पूर्ण जीवदान जे आहे ते सोनी सरमुळेच आहे. का म्हणतं सोनी सरचा सगळ्यात मोठा माझा विश्वास सोनी सरवर आहे. का म्हणतं सोनी सरची सर्व्हिस मी आता पहिला होतो मी माणिकमध्ये, पण जेव्हा सोनी सर माणिकमधून सिग्माला गेले, मी सोनी सरकडेच होतो आणि सिग्मामधून आता मेडिकलमध्ये आले तरी मी सोनी सरकडे. का म्हणून त्याचं एकमेव कारण आहे की सर्व्हिस पूर्णतः सोनी सर यांची आहे. त्यांचा माझा विश्वास सगळ्यात जास्त डॉक्टरमध्ये सोनी सरवर यांच्यावर आहे.